गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, काँग्रेसचा सवाल। तर वेळ आल्यावर बोलेन म्हणत काँग्रेसच्या टीकेवर सुनेत्रा पवारांचं उत्तर। काँग्रेसच्या टीकेविरोधात राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आंदोलन, तर राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा काँग्रेसकडून निषेध। गुंगी गुडिया शब्दावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ ठाम। सुनेत्रा पवारांनी अर्थखातं स्वतःकडे घ्यावं, दुर्गा असल्याचं सिद्ध करावं, सपकाळांचा भार। भाजप नेत्यांची पोरं नातवंड म्हणजे जेनझी नाहीत। मोहन भागवतांनी आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, संजय राऊतांचं आवाहन। तर राऊतांसाठी आदित्य अमित ठाकरे जेनझी, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आज सुनावणी नाहीच। उद्या दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी चालवणार खटला। देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी। अँटेरिया प्रकरणात परमबीर सिंगच मास्टरमाइंड। सूड भावनेतून 100 कोटींचा खोटा आरोप केला, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा। मुंबई पोलीस दलात कोट्यावधीचा वेतन घोटाळ्याचा आरोप। तब्बल 6 कोटी 41 लाख रुपयाच्या अपहाराचा संशय। पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तीच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग केल्याचा आरोप। पुण्याच्या चाकण MIDC मधील खराब रस्त्यांचा आणखीन एक बळी। रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरून महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यानं मृत्यू। अपघातानंतर चालक फरार। दारू उत्पादक कंपन्यांवर FSSAIची कारवाई। फ्लेवरचा वापर, दिशाभूल करणारी लेबलिंग आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 6 कंपन्यांना नोटिसा। नियमांचं पालन न करणाऱ्या उत्पादकांवर होणार परिणाम। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। महिलांना कायदेशीर संरक्षण मिळणार, औपचारिक विवाह नाही म्हणून संरक्षण टाळता येणार नाही, कोर्टाची भूमिका। माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील यांचं निधन। वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य। DY पाटलांच्या निधनानं समाजकारण, राजकारणाचा तपस्वी आधारवड हरपला। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही श्रद्धांजली। लष्कर-ए-तोयबाचे 30 दहशतवादी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एजंट पाठवून मारले। लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रिजवान हनीफचा मोठा दावा। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला 24 तासांचा अंतिम इशारा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणला भीषण हल्ल्याची धमकी।